जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जी CET सेल अंतर्गत जी पुन्हा CET घेतली जाणार आहे तर BBA, BBM, BCA आणि BMS या अभ्यासक्रमाची जी CET पुन्हा घेतली जाणार आहे तर या CETच्या एक्झाम डेटबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच ॲडमिट कार्ड बाबत देखील आपण माहिती घेणार आहोत आणि क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असणार आहे याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की BBA, BBM, BCA आणि BMS या 4 अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2024पासून AICTEने CET अनिवार्य केलेली आहे. तर यांची जी काही परीक्षा झालेली होती ती 29 मे 2024 रोजी AICTEने ती परीक्षा कंडक्ट केलेली होती. बट यामध्ये पुरेसे विद्यार्थी परीक्षेला न बसल्या कारणामुळं पुन्हा काही पालकांनी विनंती केल्या कारणामुळं यांचे CETचे फॉर्म पुन्हा चालू झालेले होते. यामध्ये त्यांनी CETचे फॉर्म भरण्यासाठी 29 जून 2024 ते 3 जुलै 2024पर्यंत फॉर्म सुरू करून देण्यात आलेले होते आणि नंतर हे फॉर्म 8 जुलै 2024पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली होती. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी 29 जून 2024 ते 8 जुलै 2024 या दरम्यान परीक्षा फॉर्म CETचे भरलेले होते, BBA, BCA, BMS आणि BBM या 4 अभ्यासक्रमांना ज्यांनी CETचे फॉर्म भरले होते तर यांची जी काही आत्ता परीक्षा होणार आहे तर याची डेट आलेली आहे तर ती आहे 8 ऑगस्ट 2024 रोजी. एकाच दिवशी ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून. तर याचं एक परिपत्रक आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी AICTEच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी पब्लिश करून दिलेलं आहे. तर हे नोटिफिकेशन आपण बघूया आणि त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट आणि ॲडमिट कार्डबाबत आपण माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे नोटीस नंबर 3 10 जुलै 2024ची त्यांनी सांगितलेले आहे की ॲडिशनल CET डेट ऑफ BBA, BCA, BMS अँड BBM CET फॉर अकॅडमिक इयर 2024-25. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की यापूर्वी BBA, BBM, BCA, BMS आणि MBA इंटिग्रेटेड आणि MC इंटिग्रेटेडची जी काही CET ऑर्गनाईज केली होती ती 29/5/2024ला आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी रेफरन्स नंबर सेकंडनुसार, कारण हे सेकंड नंबर रेफरन्स नंबर हे जे काही नवीन होतं तर त्याच्यानुसार त्यांनी CET किंवा ॲडिशनल CET कंडक्ट करायला सांगितलेली होती. तर आता ही ॲडिशनल CET जी काही होणार आहे तर ती 4 ऑगस्ट 2024 संडेला होणार आहे आणि ही महाराष्ट्रातल्या तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील काही ठराविक सेंटरला घेतली जाणार आहे आणि कॅन्डिडेटला ॲडमिट कार्डबाबत SMS किंवा ईमेल हा पाठवला जाणार आहे आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. तर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याबाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील काय करू शकता, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे बघणार आहोत. तर तुम्हाला एकूण 100 मार्कांची जी काही परीक्षा आहे ती घेतली जाते. यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. यामध्ये 1 नंबरला इंग्लिश लँग्वेज हा टॉपिक्स आहे. त्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन्स असतात आणि एक क्वेश्चन एका मार्काला असतो. असे मिळून तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स हे 40 भेटणार आहे. त्यानंतर दुसरा आहे रिझनिंगमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्बल अँड अरिथमॅटिक या बाबतीत काही प्रश्न विचारले जातात. नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 असतात. एक क्वेश्चन एका मार्काला, असे 30 मार्कासाठीचे या टॉपिक्सवरती प्रश्न असतात. तिसरा जो प्रकार आहे तो आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस बाबत. यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 असतील 15 मार्कासाठी. तर कॉम्प्युटर बेसिक्स यावरती तुम्हाला 15 मार्काला क्वेश्चन्स असतील. 15 क्वेश्चन्स एका मार्काला एक क्वेश्चन्स असे मिळून 15 क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यामुळं टॉपिक नंबर 1, 2, 3, 4 मिळून तुम्हाला टोटल 100 मार्कांसाठी 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर सॉल्व करण्यासाठी 90 मिनिटाचाच टाईम ड्युरेशन दिला जाणार आहे आणि यामध्ये जी काही परीक्षा घेतली जाणार आहे ती फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेजमधून घेतली जाणार आहे आणि परीक्षा तुम्हाला MCQ म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आहे आणि तुम्हाला ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सेंटरला जाऊन द्यायची
आहे. म्हणजे नाशिक, नगर किंवा अन्य जे काही तुम्ही सेंटर निवडलेले असतील, छत्रपती संभाजीनगर असतील किंवा पुणे असेल, मुंबई असेल किंवा आउटर बाहेरच्या राज्यातले देखील काही सेंटर तुम्ही निवडले असतील, तर तुमच्या ज्या प्रेफरन्स दिलेला आहे त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला काय भेटलं जाईल, सेंटर अलोकेट केलं जाईल. तर तुम्हाला सेंटरच्या ठिकाणी जाऊन तिथे कम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजे 90 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्नांची तयारी करायची आहे. पेपर जे काही क्वेश्चन्स असणार आहे ते टोटली इंग्लिशमधूनच असणार आहे आणि पेपर सोडवण्यासाठी तुम्ही सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जेवढे प्रश्न तुमचे बरोबर येतील तेवढे मार्क तुम्हाला भेटून येणार आहे आणि तुमचा निकाल हा पर्सेंटाईलमध्ये लागणारा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला CETच्या एक्झामची जी काही डेट आहे, म्हणजे CETची एक्झामची डेट, ॲडमिट कार्ड आणि तुमचं क्वेश्चन पेपर फॉर्मॅट याबाबत आपण माहिती दिलेली आहे. सो पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला या CET एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.